पालकमंत्री जनसमाधी आंदोलनापेक्षा याहीपेक्षा उग्र आंदोलन आमच्या ऊसाच्या बिलासाठी करणार आहोत। किती दिवसापासून ऊसाचं आज जवळ 17 दिवस 7 महिने झाला ऊसाचं बिल 1 रुपया दिलं नाही त्यांना। आमचं म्हणणं आहे की पैसे लवकर टाका आमच्या खात्यावर, आम्ही निघून जाऊ इथं। कोणत्या अटीवर आता आंदोलन मागे घेण्यात आलंय? कुठली 8 झाले फक्त बैठक लावतो म्हणले कुणाशी? सीपी साहेब, माननीय पालकमंत्री, मुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्याबरोबर बैठक लावतो म्हणले। आता बैठक कधी लावतात काय आम्हाला माहित नाही, पण बैठक लावल्याशिवाय आम्ही उठणार नाही। आमच्या पैसे ऊसाचे बिल मिळालंच पाहिजे, तीव्र राहील मला त्याच्यापेक्षा तीव्र राहील। भीक मागो आंदोलन, भीक मागो आंदोलन पूर्ण शहरामध्ये भीक मागो आंदोलन करणार आहे। आम्हाला काय देणं घेणं आहे? आता माघार कुठे घेतो आम्ही? आमचं आंदोलन चालूच आहे। जलसमाधी आंदोलन आता माघार घ्यावं लागेल ना। शेतकरी आता कसं आहे, तिथं जलसमाधी आंदोलन तेवढं जास्त आहे, नाटक किती जास्त आहे तेवढं जास्त आहे, जास्त काही करत बसण्याचा अर्थ नाही। आमच्या शेतकऱ्याचं तेवढंच आंदोलन झालं, बस झालं। ओके ओके थँक्यू। त्याचं प्रामुख्यानं असं होतं की 7 महिन्यापासून जे देयक आमच्या शेतकरी बांधवाचं देणं बाकी होतं गोकुळ शुगर कारखान्याकडून ते मिळावं आणि शासकीय लेवलवरती, राज्य सरकारच्या लेवलवरती आमची त्यांच्याशी चर्चा व्हावी आणि त्यांनी कारखान्याकडे चर्चा करून आमचं त्वरित बिल आमच्या शेतकरी बांधवाच्या खात्यावरती जमा करावं, हा उद्देश याच्या पाठीमागं आहे। आणि आंदोलन इथं संपलं नसून जोपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याचं बिल हे खात्यावरती जमा होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहणार आहे। मला सांगा, शेतकऱ्याकडं 1 महिन्याचं 2 महिन्याचं राशन असतं, 7-7 महिने जर शेतकरी इथं बिल देत नसेल तर त्याचा संसार उघड्यावर राहणार नाही तर कसं राहणार आहे? आणि प्रत्येक गावामध्ये शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही। इथून गेल्यानंतर शेतकऱ्याकडं दुसरा पर्याय कुठला राहिलेला नाही, का तर 7-8 महिने झालं त्याच्याकडं एक छदाम पैसा त्याच्या हातामध्ये नाही। आणि प्रामुख्यानं त्याचे ऊस हे नगदी पीक असताना त्या नगदी पिकाचं बिल हे जर मंडळी 7-7 महिने ठेवून घेत असतील तर त्या शेतकरी बांधवापुढं आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही, हे अरविंद साहेबांनी ओळखलेलं आहे। आणि आम्ही आंदोलन करून या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याचे, प्रत्येक शेतकऱ्याचे बिल हे त्यांच्या खात्यावर जमा झाल्याशिवाय आम्ही इथून ते आंदोलन संपवणार नाही। आणि मी तुळजापूर तालुक्यामधून शेतकरी संघटनेचा शिवकुमार स्वामी धन्यवाद।